नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर अंगणवाडी सेविकांचे मानधन थकीत, मोबाईल रिचार्ज ही स्वतःच्या खिशातून, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविकांचे मानधन कशा पद्धतीने थकीत आहे व मोबाईल रिचार्जही स्वतःच्या खिशातून कशा पद्धतीने करत आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महत्त्वपूर्ण असा अपडेट काय आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांचे मानधन थकीत, मोबाईल रिचार्जही स्वतःच्या खिशातून. पहा अपडेट संपूर्ण सविस्तर अशी. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची ऑनलाईन कामे करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईलचा वापर करावा लागतो. मात्र मोबाईल रिचार्ज भत्ता आणि मानधनाचा केंद्राचा हिस्सा हे दीर्घकाळापासून थकला असल्याने सेविका हे आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. जुलै 2024 पासून मोबाईलच्या वार्षिक रिचार्जसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारे प्रत्येकी सुमारे 2,000 रुपये हे अद्याप मिळाले नसल्याची तक्रार सेविकांनी केली आहे. त्यामुळे विविध शासकीय योजनांची माहिती अपलोड करणे, लाभार्थ्यांची नोंद, मुलांचे वजन उंचीची माहिती आणि छायाचित्रे अपलोड करण्यासाठी त्यांना स्वतःच्या खिशातून मोबाईल रिचार्ज करावे लागत आहे. बघा, एकूणच या मोबाईलवरती आपल्या अंगणवाडी सेविकेचे जे कामकाज असते ते दैनंदिन कामकाजामध्ये लाभार्थ्यांची उपस्थिती नोंद करणे, मुलांचे वजन उंची तर आपण दर महिन्याला एकदाच घेतोय, परंतु जो पोषण ट्रॅकरला फोटो काढायचा असतोय तो छायाचित्र अपलोड करण्यासाठी देखील अंगणवाडी सेविकांना आता त्यांच्या स्वतःच्या खिशातून किंवा स्वतःच्या पर्समधून पैसे काढून मोबाईल रिचार्ज करावा लागत आहे. याशिवायच डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी जवळजवळ 3 महिन्याचा जो केंद्र सरकारचा मानधनातील हिस्सा आहे तो देखील सध्या थकला आहे. म्हणजे अंगणवाडी सेविकांना सुमारे दरमहा 15,000 रुपये तर मदतनीसांना सुमारे 8,000 रुपये मानधन मिळते. मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर वेळेवर मानधन आणि रिचार्ज भत्ता हे न मिळाल्याने घर खर्च भागवणे देखील कठीण होत असल्याची खंत सेविकांनी व्यक्त केली असून सरकारने जो थकीत रक्कम आहे तो तातडीने देण्याची मागणी केली आहे. बघा, SNA स्पर्श प्रणालीमुळे सध्या जो केंद्राचा हिस्सा आहे तो जवळजवळ डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्याच्या या ठिकाणी प्रलंबित असताना आपल्याला दिसून येतो आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून अंगणवाडी सेविकांचं जे मानधन थकीत आहे व या ठिकाणी मोबाईल रिचार्ज देखील आपल्या स्वतःच्या पर्समधून पैसे काढून त्यांना करावा लागतो आहे. याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.